नमस्कार मित्र हो, बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये मी गीता आपलं सर्वांचं स्वागत करते। यमुनेच्या काठावरच्या घटना अजूनही मनामनात जिवंत आहेत। मग त्यात गोरक्षण असेल किंवा गोपिकांची खट्या खोड्या असतील। बालकृष्ण नावारूपास येतो तो त्याच्या खोडकर वृत्तीनेच। याच कृष्ण लीलेचा एक प्रकार म्हणजे गोपालकाला आणि त्यावेळी संघटन केलेला मानवी तर। यावरच आधारित मराठी चित्रपट येतोय तो म्हणजे गोविंदा। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, lights, camera, action, Bollywood breaking. आली कान्हा अँड कंपनी हो, नाराज गोकुळात सनसनी। आली कान्हा अँड कंपनी हो, नाराज गोकुळात सनसनी। राधाला जपून ठेव, माखन लपून ठेव, आता होणार चोरी ओपनली सुसाट। गोविंदा रे गोविंदा रे गोविंदा रे गोविंदा 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 रे गोपाला, फेमस कान्हाचा खोटाळा। गोविंदा रे गोपाला, फेमस कान्हाचा खोटाळा। हे गोविंदा रे गोपाला, अरे गोविंदा रे गोपाला। बोल बजरंग बली की जय, गोविंदा 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 गोविंदा। महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख होते ती साजऱ्या होणाऱ्या सणांवरून। दिवाळी, दसरा, गणपती या सोबतच तरुणाईचा जोश वाढतो तो दहीहंडी गोपालकाला यामुळे। माणसांच्या संघटना सोबतच एकात्मतेचं दर्शन घडतं ते दहीहंडी खेळामुळे। पण दहीहंडी हा आता केवळ खेळ उरला नसून यात अर्थकारण, राजकारण हात घालू पाहते असं चित्र दिसते। नेमका हाच धागा पकडून आत्माराम धरणे दिग्दर्शित गोविंदा हा चित्रपट येतोय। महाराष्ट्राची खरी ओळख होते ते महाराष्ट्रात साजऱ्या केल्या जाणाऱ्या सणांवरून। तर असाच सण गोविंदा, गोपालकाला हे म्हटले की आपल्या तरुणाईचा जोश यात दिसतो। तर आता असाच एक आत्माराम धरणे एक चित्रपट घेऊन येतात गोविंदा नावाचा। तर त्या चित्रपटातील मुख्य कलाकार स्वप्नील जोशी आपल्या सोबत आहे। स्वप्नील, बॉलिवूड ब्रेकिंग मध्ये स्वागत आहे। धन्यवाद। या चित्रपटाबद्दल काय सांगाल तुम्ही? येत्या 16 ऑगस्टला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतं। जसं चित्रपटाचं नाव सांगतं गोविंदा, तसा गोविंदा, दहीहंडी, दहीकाला ही पथकं, जे वेगवेगळी मंडळ आहेत जी ऑर्गनाईज करतात, आयोजक, त्यात भाग घेणारे लोक, या सगळ्यांचे आयुष्यावर भाष्य करणारा सिनेमा आहे। आणि फार मजा आली आम्हाला याचं चित्रीकरण करताना, कारण लहानपणी खूप गोविंदा वगैरे साजरा केला मी गिरगावच्या चाळीतनं। तर या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा हंड्या फोडायला मिळाल्या आणि गोविंदात नाचायला मिळालं, गायला मिळालं। 3 उत्तम गाणी आहेत फिल्ममध्ये। सो व्हेरी व्हेरी एक्साइटेड आणि आता वाट बघतोय की कधी सिनेमा लागतोय। तो गोविंदा पथक, ते थरार बघताना अगदी अंगावर शारे येत असतात। तो थरार स्वतः अनुभवलाय का या अगोदर कधी? हो, अनेकदा, आणि या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा। सो प्रत्येक वेळी शहारा येतो। आता या चित्रपटाकडून काय अपेक्षा आहेत? म्हणलं मग अशी म्हणाला की एक वेगळी भूमिका आहे, वेगळा पॅटर्न आहे, काय नेमकी अपेक्षा आहेत स्वतःच्या रोल बद्दल? अपेक्षा इतकेच आहेत की लोकांना आवडावा, लोकांनी आतापर्यंत भरभरून प्रेम केलंय, तसंच प्रेम या सिनेमालाही मिळावं, मलाही मिळावं। काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे लोकांसमोर काहीतरी नवीन घेऊन येतोय। वेगळा रोल, एक वेगळा ॲटिट्यूड, वेगळा लुक, वेगळी बॉडी लँग्वेज ट्राय करायचा प्रयत्न केलाय। थोडा रफ अँड टफ स्वप्नील तुम्हाला बघायला मिळेल याच्यात। तुम्ही सिनेमा बघा आणि मला सांगा की तुम्हाला तो किती आवडला किंवा नाही आवडला। स्वप्नील जोशी, अरुण नलावडे, उदय टिकेकर यांसोबतच गिरिजा जोशी या चित्रपटातून पदार्पण करते। गोविंदा चित्रपटातील प्रमुख भूमिकेत असलेली आणि नुकतंच आता पदार्पण करते चित्रपट सृष्टीत ती गिरिजा जोशी आपल्या सोबत। आपण तिच्याशी गप्पा मारूयात। गिरिजा, तुझा पहिला चित्रपट आहे, काय सांगितलं याबद्दल? हा माझा पहिला पिक्चर आणि जो 16 ऑगस्टला रिलीज होतोय। ही फिल्म ॲक्च्युली माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, कारण मला पहिल्यांदाच म्हणजे स्वप्नील जोशी बरोबर काम करायला मिळालं आणि खूपच सगळेच बाकी मोठे मोठे ॲक्टर्स होते, उदय टिकेकर, अरुण नलावडे किंवा विद्याधर जोशी। आणि एक चांगली गोष्ट अशी आहे की अगदी पहिल्या दिवसापासून आमच्यात खूपच चांगलं बॉन्डिंग होतं आणि मी नौखी असल्याचं कोणीच मला जाणीव करून दिली नाही आणि सगळ्यांनीच खूप सपोर्ट केलं, खूप शिकायला मिळालं मला। आणि ही फिल्म सगळ्यांना आवडेल अशीच आहे, टिपिकल कमर्शियल फिल्म आहे
ह्याची गाणी सुद्धा खूप छान झाली आहेत, जी लोकांपर्यंत नक्की पोहोचतील. तुझ्या रोल बद्दल काय सांगशील तू? मी याच्यात श्रावणी नावाचं कॅरेक्टर प्ले करते, जी खूपच मॅच्युअर्ड आणि प्रॅक्टिकल मुलगी आहे, पण तेवढीच ती सेन्सिटिव्ह आणि इमोशनल आहे तिच्या बॉयफ्रेंडला घेऊन. आणि ती सतत त्याला प्रेशराईज करते की तू हे दहीहंडी आणि हे सगळं सोड आणि अभ्यासाकडे लक्ष दे, अभ्यास कर वगैरे. पण ती शेवटपर्यंत त्याला साथ देते. आणि कॅमेऱ्यासमोर तू पहिल्यांदाच येतेस का या अगोदर काही केलंय? नाही, कॅमेरासमोर पहिल्यांदाच येते. ह्याच्या आधी मी झी मराठीवर हाऊसफुल नावाचा जो प्रोग्राम असतो त्याचं अँकरिंग करायचे, आणि बाकी नाहीतर कॅमेरा फेस करण्याची पहिलीच. किती आव्हान वाटलं तुला या भूमिकेत? कारण स्वप्नील जोशी असेल, इतर मोठमोठे कलाकार सोबत होते आणि दिग्दर्शक. नवीन असताना काय ते जाणवलं काय? म्हणजे खरंच आपण नवीन आहोत असं काय वाटलं? हो, नवीन आहोत ही जाणीव व्हायची. या लोकांचं काम बघताना म्हणजे त्यांचे सीन्स चालू असताना मी बघायचे तिकडे उभी राहून की हे कसं काम करतात, किंवा कॅमेरा फेस करणं वगैरे ही खूप मोठी गोष्ट असते. सो या गोष्टी म्हणजे पहिल्या 2-3 फिल्म सगळ्यांनाच माफ असतात, कारण आम्ही थोडेसे कॉन्शियस असतो किंवा या गोष्टी असतात. बट खूप शिकायला मिळालं आणि एवढं नक्की वाटतं की पुढच्या प्रोजेक्टमध्ये माझ्यात खूपच इम्प्रूव्हमेंट झालेली असेल या एक्सपिरियन्समुळे. तुझी मुळात निवड कशी झाली या चित्रपटाची, काय सांगतील त्याबद्दल? ॲक्च्युली ह्याच्या आधी म्हणजे ही रिलीज होणारी माझी पहिली फिल्म आहे, बट ह्याच्या आधी मी ऑलरेडी 2 फिल्म्स कंप्लीट केलेल्या. तर त्याच्या थ्रू त्याच्यातून कोणीतरी माझं नाव सुचवलं आणि मग मला घेतलं गेलं ह्याच्यासाठी. आणखी काय सांगतील तुझ्या आयुष्यात अशा घडलेल्या घटना? या चित्रपट पहिला चित्रपट आहे रिलीज होणारा, तर अशा काही घटना आपल्या मनात खोलवर राहिलेल्या असतात की चित्रीकरणाच्या दरम्यान, शूटच्या दरम्यान, त्या घटनांबद्दल काय सांगशील? असं काही म्हणजे जे काही 25 दिवस आमचं शूट चालू होतं ते रोज प्रत्येक दिवस खूप नवीन आणि वेगळा होता, कारण रोज नवीन सीन्स. आज रडायचंय, उद्या हसायचंय, आज हे करायचंय ते करायचंय, किंवा एवढ्या त्या क्राऊडमध्ये काम करणं म्हणजे अक्षरशः आम्ही रस्त्यांवर वगैरे. आणि कोल्हापूरला हे सगळं शूट झालं, तर त्याही लोकांचा किती सपोर्ट, म्हणजे ती पण लोक किती एक्सायटेड असतात शूट बघायला किंवा त्याच्यात पार्टिसिपेट करायला वगैरे. या सगळ्याच गोष्टी खूप नवीन होत्या माझ्यासाठी आणि खूपच प्रेम मिळालं मला तिकडच्याही लोकांचं. सो मी त्यांना पण आय एम व्हेरी थँकफुल टू देम. काय अपेक्षा काय तुला? अपेक्षा अशी आहे की ही फिल्म नक्की खूपच आवडेल लोकांना ही, म्हणजे. आणि मेन म्हणजे मी लोकांना सांगेन की थिएटरमध्ये जाऊनच बघा फिल्म, कारण मराठी फिल्म्सना गरज आहे. आणि आता फॉर्च्युनेटली मराठी फिल्म्सना खूप चांगले दिवस आलेत परत, आणि याच दरम्यान माझं लॉन्चिंग होतंय किंवा मी करिअरची माझी सुरुवात करते. या गोष्टीसाठी आय एम रिअली लकी. ओके, थँक्यू.